आमचे सर जिंतूरून आलेले इथं हुरडा खाण्याकरता आणि सरला थोडा ज्ञानेश्वरीचा सराव आहे, कारण त्यांचा घराणा तसा आहे बघा, गोविंद महाराजाची परंपरा आहे आणि रामभाऊ महाराज पंचमुखेश्वर मंदिराच्या जवळ त्यांचं घर असल्यामुळे त्यांच्या आईवडिलाचे चांगले संस्कार आहेत। सर आम्हाला थोडं एखाद्या वहीचं विश्लेषण सांगा ना। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आता संगती या दोषावर आणि संगत कशी असाव, संगत कोणाची कराव, याच्यावर आपल्याला एक ज्ञानेश्वर महाराजानं समाजामध्ये जीवन जगताना संगतीचं काय महत्व आहे याच्यावर एक ज्ञानांचे राजे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी भरपूर ओव्या केलेल्या आहेत। ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी 18 अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे। प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक योगाचं, प्रत्येक माणसाचं जीवनामध्ये कसं वागायला पाहिजे, जीवनचरित्रार्थ कसं करता असलं पाहिजे, संसारात जीवन जगताना आपल्याला कसे कसे अनुभव येतात याच्यावर त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे। त्यामधील त्यांनी एक ओवी सर्व समाजासाठी जीवाजीवाचा उद्धार करण्यासाठी तयार करून ठेवलेले आहे। मकलकंद आणि दुर्दुरी नांदून एकाची घरी, पराग सेविजे भरमरी येरू चिखल चिवरे। माऊली म्हणतात की संगत, बेंडूक आणि कमळ हे एका ठिकाणून उपजत आहे, परंतु दोन्ही एका ठिकाणी राहतात। दोन्ही एका ठिकाणी राहतात, त्यांचं वास्तव एका ठिकाणी आहे, परंतु भ्रमर येतो आणि त्या मकरांना शेवून जातो आणि उडून जातो। तसं जीवन जगताना माणसाने संसारात राहून सुद्धा परमार्थाचा मकरंद सेवन करून संसारी जिहो योगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, या सुद्धा प्रमाण माणसानं जीवन जगताना हा जो जीवनरूपी भुंगा आहे हा कधी उडून जाईल, त्याच्यामुळं परमार्थाचा मकरंद सेवन करून माणसानं जीवन आपलं कृतार्थ करायला पाहिजे। रामकृष्ण हरी। फार छान सर, तुम्ही शाळेवर सुद्धा आपली धन्यवाद महाराज ड्युटी निभवता। धन्यवाद सर। आणि तुम्हाला माझी एक इच्छा आहे ईश्वराकडे की तुम्ही या सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारचे कीर्तनकार होत अशी मी ईश्वरचरणी विनंती करतो आणि थांबतो। आशीर्वाद महाराज। रामकृष्ण।